शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्र 20 तारखेपासून 20 ते 25 तारखेपर्यंत बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये पावसाळ्याचे वातावरण तयार झाले आहे आणि मंगळूर या ठिकाणी एक चक्राकार दाब तयार झाला आहे आणि तो महाराष्ट्राच्या पृष्ठभागावर येत आहे. तसेच अरबी समुद्राकडून जे वारे वाहत आहेत ते पूर्वेकडून महाराष्ट्राकडे येत आहेत. तसेच बंगालच्या उपसागरातील देखील वारे हे पूर्वेकडून तसेच उत्तरेकडून ते महाराष्ट्राकडे येत आहेत. ते विदर्भ साईडला येत आहेत. त्यामुळं महाराष्ट्रावर याचा पाऊस पडण्यास खूप कारणीभूत होत आहे आणि येणाऱ्या 5 दिवस या वाऱ्याचा प्रभाव हा उत्तरेकडून तसेच पूर्वेकडून आणि आग्नेयेकडून हे वारे वाहणार आहेत. त्यामुळं पाऊस हा महाराष्ट्रावर जास्त राहणार आहे येणाऱ्या 5 दिवसामध्ये 20 ते 25 तारखेपर्यंत. तर शेतकरी मित्र 20 ते 25 तारखेला मुंबई, पालघर, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार. तसेच संभाजीनगर, बीड, जळगाव, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर या भागामध्ये देखील आज 20 तारखेला एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी देखील. आणि हा पाऊस शेतकरी मित्र येत्या 5 दिवसामध्ये चांगला जोरदार पाऊस होणार आहे. हा पाऊस तसेच 21 तारखेला शेतकरी मित्रांनो नाशिक, पालघर, मुंबई, सांगली, कोल्हापूर, संभाजीनगर, बीड, अहमदनगर, जळगाव, अकोला, अमरावती या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि ज्या ठिकाणी पाऊस पडला नाही त्या ठिकाणी देखील पाऊस पडणार आहे आता या 4-5 दिवसामध्ये. तर शेतकरी मित्र येणाऱ्या 22 तारखेला देखील जवळजवळ मुंबई, पालघर, सांगली, नाशिक, संभाजीनगर, जळगाव या भागामध्ये 22 तारखेला चांगला पाऊस राहण्याचा अंदाज आहे. आणि तसेच संभाजीनगर, बीड, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, अकोला, अमरावती, जालना, जळगाव या भागामध्ये देखील 22 तारखेला चांगला पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. हा पाऊस शेतकरी मित्र 23 तारखेला देखील जवळजवळ पाहिला असता नागपूर साईड म्हणजे विदर्भ, चंद्रपूर, जळगाव तसेच मुंबई, नाशिक, पालघर, सांगली, सातारा या ठिकाणी, सोलापूर या ठिकाणी चांगला, बार्शी, पंढरपूर, बारामती या ठिकाणी देखील 23 तारखेला चांगला पाऊस राहणार आहे. तसेच संभाजीनगर, बीड या ठिकाणी देखील पाऊस राहणार आहे. तर शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ 25 तारखेपर्यंत राहणार आहे आणि हा पाऊस काही जिल्ह्यांमध्ये 11च्या टायमाला सुरू होईल तर काही ठिकाणी 5च्या टायमाला सुरू होईल तर काही ठिकाणी रात्री पाऊस राहणार आहे येणाऱ्या 5 दिवसामध्ये. ते हा अंदाज लक्षात ठेवा मित्र. हा पाऊस 24 ते 25 तारखेपर्यंत चांगला राहणार आहे. हा पाऊस 24 तारखेला चंद्रपूर, नांदेड, संभाजीनगर, बीड, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये चांगला राहणार आहे. तसेच नाशिक, पालघर या ठिकाणी देखील पाऊस हा राहणार आहे. हा पाऊस शेतकरी मित्र जवळजवळ 20 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत चांगला पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. शेतकरी मित्र हा पाऊस 20 तारखेला सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, संभाजीनगर, बीड, अकोला, अमरावती या भागामध्ये 20 तारखेला राहणार आहे. आणि पाहिला असता हा पाऊस नाशिक तसेच 21 तारखेला संभाजीनगर, बीड, नांदेड, सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, अक्कलकोट या भागामध्ये एकदम तुफान असा पाऊस होणार आहे. एकदम रेड अलर्ट असा दाखवलेला आहे 21 तारखेला. हा पाऊस आणि 20 तारखेला देखील चांगला जोरदार पाऊस आहे. पण 21 तारखेला खूप रेड अलर्ट असा दाखवला आहे या जिल्ह्यामध्ये सोलापूर, अक्कलकोट, तुळजापूर, धाराशिव, नांदेड, लातूर, बीड या ठिकाणी, अकोला, अमरावती, चंद्रपूर या ठिकाणी देखील एकदम चंद्रपूर या ठिकाणी देखील एकदम रेड अलर्ट असा 21 तारखेला दाखवला आहे. हा पाऊस शेतकरी मित्र जवळजवळ 22 तारखेला पाहिला असता नाशिक, पुणे, अहमदनगर, संभाजीनगर, बीडचा काही भाग, जळगाव या ठिकाणी देखील एकदम 22 तारखेला तुफान असा पाऊस दाखवला आहे. आणि हाच पाऊस 22 तारखेला सोलापूर, नांदेड, अकोला या भागामध्ये 6च्या टायमाला एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. तसेच बीड, लातूर, केज, परळी, माजलगाव, परभणी, हिंगोली, जिंतूर
या ठिकाणी 22 तारखेला एकदम तुफान असा पाऊस दाखवला आहे. तर शेतकरी मित्र हा पाऊस जवळ-जवळ पाहिला असता 23 तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये 23 तारखेला परभणी, परळी, अहमदपूर, लातूर, केज, बीड, माजलगाव, बार्शी, जामखेड, करमाळा, इंदापूर, अहमदनगर, श्रीरामपूर, दौंड, बारामती, इंदापूर, पंढरपूर, वैजापूर, संभाजीनगर, चिखली, मालेगाव, मनमाड, नाशिक या भागामध्ये 23 तारखेला देखील एकदम जोर राहणार आहे पावसाचा. तर हा पाऊस शेतकरी मित्रांनो 24 तारखेला पावसाचे प्रमाण थोडे कमी होत आहे. 24 तारखेला अहमदनगर, बीड, माजलगाव, करमाळा, बार्शी, तुळजापूर, सोलापूर, लातूर या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे 23 तारखेला आणि 25 तारखेला पावसाचे प्रमाणात थोडी घट होत आहे. तर जवळजवळ 24-25 तारखेपासून पावसाचे प्रमाण घट होण्याचा अंदाज आहे. तरी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. असेच नवीन रोजचे रोज ताजे अपडेट पाहण्यासाठी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. आपला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.